तुम्ही सारखं-सारखं फोडणीचा भात खाऊन किंवा तुम्ही जीरा राईस खाऊन कंटाळला असाल, तर असा मटर भात नक्की ट्राय करा. अगदी छान होतं बरं का आणि मस्त लागतं. आता थंडीच्या दिवसात मटर तर खूप स्वस्त असतात. चला तर झटपट आता मटर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. आता इथं तांदूळ घ्यायचं 1 कप, तेही स्वच्छ धुवून 2-3 वेळा घ्यायचं आणि पाणी घालून मस्त असं 10 मिनिटं भिजत ठेवायचं. चला तर आता तांदूळ आपलं छान असं भिजतंय तोपर्यंत आपण इथं फोडणीची तयारी करूया. सगळ्यात अगोदर घालायचं तेल आणि त्यामध्ये घालायचं काळी मिरी, 1 तमालपत्री आणि त्यानंतर जिरं. त्यानंतर घालायचं आहे यामध्ये 1 कांदा. आता छान असं परतवून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं आहे लसूण, हिरवी मिरची, यामध्ये घालायची आहे 1 वेलची. त्यानंतर सगळे मसाले घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता यामध्ये घालायचं आहे 1 मोठा टोमॅटो. आता हे टोमॅटोसुद्धा मस्त असं छान असं मिक्स करून घ्यायचं. आता त्यानंतर घालायचं आहे पाणी. आता जेवढं आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या डबल पाणी घालायचं आहे, जेणेकरून मस्त असे आपले तांदूळ छान असं शिजेल. चला तर झटपट आता हे मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर घालायची आणि छान असं शिजण्यासाठी ठेवायचं. अगदी 10 मिनिटात हे मस्त असं शिजून तयार होतं. चला तर आता हे छान असं शिजतंय. तोवर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर झटपट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, जर तुम्हाला अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील, तर बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन येत राहतील. मग कशी वाटली ही रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो, आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. मग अशाच नवनवीन पारंपरिक आणि कमी साहित्यात तयार होणाऱ्या अगदी घरगुती रेसिपीज घेऊन मी माझ्या चॅनलवर येत असते. त्यामुळं तुम्ही माझ्या रेसिपीज नक्की पाहत जा आणि ट्रायसुद्धा करत जा बरं का.